शुभ प्रभात माझ्या बालमित्रांनो. मी तुमचा चौहान सर आणि माझ्यासोबत आहे म्हैस ह्या पात्रासाठी आपली कुमारी काजल, रेडकू या पात्रासाठी कुमारी अंजली, बैल काका या पात्रासाठी आपला सोफियान, खारुताईच्या भूमिकेत आहे आपली लाजाळू प्रांजली आणि गाढव दादाच्या भूमिकेत आहे आपला मुन्ना कार्तिक. आज आपण इयत्ता 3री विषय मराठी या पुस्तकातील पाणी किती खोल हे एक छानसं पाठ पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात पाणी किती खोल हा पाठ. म्हैस कडबा चघळत उभी आहे. तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे. म्हैस, आता मी खरंच म्हातारी झाली आहे. हा कडबा काही चावेना मला. रेडकाला हाक मारते. अरे बाळा, माझं एक काम करशील? रेडकू, हो, सांग ना. म्हैस, ही कडब्याची पेंढी तेवढी नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल. रेडकू, दे मला पेंढी बांधून. एक रिकामं पोतं सुद्धा दे कुट्टीसाठी. आत्ता कापून घेऊन येतो. म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंढी बांधून देते. रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते. रेडकू, स्वगत. नदी तर आली. पाण्याचा किती मोठा आवाज येतोय. पाणी भरपूर दिसतंय. मी जाऊ शकीन का नदी ओलांडून? कोणाला विचारावं बरं? ते इकडे तिकडे पाहते. बैल काका नदीजवळ चरताना दिसतात. त्यांच्याजवळ जाते. बैल काका, मला नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय, आजीसाठी कडबा कापून घ्यायला. पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकीन का? नदीत पाणी जास्त दिसतंय. मला भीती वाटतेय. अरे, काळजी करू नको. गुडघ्या इतकंच तर पाणी आहे. आरामात जाशील. रेडकू नदीजवळ परत येते. पाण्यात पाय टाकणार तेवढ्याच झाडावरची खारुताई त्याला हाक मारते. अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय. वाहून जाशील. मागे फिर. रेडकू, खारुताई, पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितलंय. मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले. मुळीच नाही. कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली. असा वेडेपणा करू नको. मागे फिर. रेडकू विचारात पडते, गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते. घरी लवकर आलेले पाहून म्हैस आजी विचारते. म्हैस, का रे, लगेच परत आलास? कुट्टी बंद होती का? रेडकू, नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही. नदीपासूनच परत फिरलो. नदीला पाणी खूप जास्त आलंय. म्हैस, अरे असं कसं होईल? सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून. त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असा तो म्हणत होता. रेडकू, अगं मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे, पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली. मग मी घाबरलो आणि परत आलो. म्हैस, अरे नीट विचार कर. बैल काका किती उंच आहेत आणि घारुताई किती बुटकी आणि छोटी. मग तिला पाणी जास्त वाटणारच ना. पण घारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही? मग तुला घाबरायचं काय कारण? खरंच की, आलं माझ्या लक्षात. आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून. ती उड्या मारत नदीकडे जाते.